नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई म्हणजेच पिऊन या पदासाठी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेऊन आलेलो आहोत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस क्वेश्चनमधून घेण्यात आलेली आहेत। तर बघा, मुंबई उच्च न्यायालय शिपाई संभाव्य सराव प्रश्नपत्रिका संच हा इथे आज आपण घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? आणि ऑप्शन आहेत ए कृष्णा, बी गंगा, सी गोदावरी, डी कावेरी। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गोदावरी। खालीलपैकी दक्षिण गंगा म्हणून गोदावरी नदी ओळखली जाते। आता पुढचा प्रश्न त्यांनी इथे दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी जातीय निवाडा घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण? आणि ऑप्शनमध्ये इथे दिलेलं आहे ए लॉर्ड ॲटली, बी विन्स्टन चर्चिल, सी रॅम्से मॅकडोनाल्ड आणि डी मार्गारेट थॅचर। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रॅम्से मॅकडोनाल्ड। आता पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 3, नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचे डेसिमल किती असते? आणि ऑप्शन आहेत ए 20 ते 30, बी 30 ते 40, सी 40 ते 50, डी 50 ते 60। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 50 ते 60। नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचे डेसिमल 50 ते 60 इतके असते। आता यानंतरचा प्रश्न आहे इथे प्रश्न क्रमांक 4, दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभाव्य असतो? आणि ऑप्शनमध्ये आहे ए हिवताप, बी लेप्टोस्पायरोसिस, सी क्षयरोग, डी कावीळ। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लेप्टोस्पायरोसिस। दूषित पाण्यात चालल्यामुळे लेप्टोस्पायरोसिस हा रोग होण्याचा संभाव्य असतो। आता 5वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या आरमारात खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते? आणि ऑप्शनमध्ये इथे दिलेलं आहे गुराम, गलबत, पाल, तिराब। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तिराब। शिवाजी महाराजांच्या आरमारात तिराब हे लढाऊ जहाज नव्हते। आता पुढचा 6वा प्रश्न पाहूया, कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? तर इथे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत ए नारायण लोखंडे, बी दादाभाई नौरोजी, सी श्रीपाद डांगे, डी बाबू गेनू। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नारायण लोखंडे। कामगार चळवळीचे जनक नारायण लोखंडे यांना म्हणतात। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? आणि ऑप्शनमध्ये आहे ए नागपूर, बी मुंबई, सी संभाजीनगर, डी पुणे। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पुणे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था पुणे या शहरात आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, भारताची साखरपेठ म्हणून ओळखला जाणारा तालुका कोणता? आणि इथे ऑप्शन आहे ए बारामती, बी रामेश्वर, सी कोपरगाव, डी इंदापूर। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी कोपरगाव। भारताची साखरपेठ म्हणून ओळखला जाणारा तालुका कोपरगाव आहे। आता पुढचा प्रश्न आहे इथे प्रश्न 9वा, लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? आणि ऑप्शनमध्ये आहे ए जहालमतवादी, बी मवाळमतवादी,
सी साम्यवादी, डी माओवादी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जहालमतवादी. लोकमान्य टिळक हे जहालमतवादी या प्रकारचे नेते होते. आता इथे 10वा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांतर्गत मोडणाऱ्या घटनात्मक उपाययोजनेचा हक्काशी संबंधित असणारे कलम कोणते? आणि ऑप्शनमध्ये आहे ए 36, बी 32, सी 31, डी 48. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 32. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांतर्गत मोडणाऱ्या घटनात्मक उपाययोजनेच्या हक्कांशी संबंधित असणारे कलम 32 आहे. आता यानंतरचा प्रश्न त्यांनी इथे विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 11. पाणी या संयुगाची रासायनिक संज्ञा कोणती? तर खाली त्यांनी ऑप्शन दिलेले आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी H2O. पाणी या संयुगाची रासायनिक संज्ञा H2O ही आहे. आता 12वा प्रश्न आहे इथे. महाभारताचे युद्ध झालेले कुरुक्षेत्र ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आणि ऑप्शनमध्ये आहे ए हरिद्वार, बी दिल्ली, सी हरियाणा, डी पंजाब. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी हरियाणा. महाभारताचे युद्ध झालेले कुरुक्षेत्र ठिकाण हरियाणा या राज्यात आहे. आता प्रश्न 13वा आहे. भारतात तार व पोस्ट खाते कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये सुरू झाले? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत. ए लॉर्ड डलहौसी, बी लॉर्ड लिटन, सी लॉर्ड कर्झन, डी लॉर्ड डफरिन. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड डलहौसी. भारतात तार व पोस्ट खाते लॉर्ड डलहौसी या ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये सुरू झाले. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. गोदावरी नदी महाराष्ट्रात किती जिल्ह्यातून वाहते? ऑप्शन आहे ए 6, बी 8, सी 7, डी 5. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 7. गोदावरी नदी महाराष्ट्रात 7 जिल्ह्यातून वाहते. किमान आधारभूत किंमत MSP किती असावी याबाबत केंद्र शासनाला सल्ला देणारी संस्था कोणती? आणि ऑप्शन आहे तिथे भारतीय अन्न महामंडळ, बी कृषी खर्च व मूल्य आयोग, सी शेती महामंडळ, डी भारतीय कृषी संशोधन परिषद. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी कृषी खर्च व मूल्य आयोग. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? आणि ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे ए दाब, बी बल, सी तापमान, डी शक्ती. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शक्ती. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे इथे प्रश्न 17वा. राजेवाडी हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? आणि ऑप्शन आहेत काजू, सुपारी, अंजीर, जांभूळ. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अंजीर. राजेवाडी हे ठिकाण अंजीरच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आता 18वा प्रश्न घेऊया. बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान कोणत्या राज्यातून सुरू झाले? आणि ऑप्शन आहेत ए हरियाणा, बी गुजरात, सी महाराष्ट्र, डी बिहार. आणि उत्तर आहे ऑप्शन ए हरियाणा. बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान हरियाणा राज्यातून सुरू झाले. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. चिंतामणी या अष्टविनायक गणपतीचे तीर्थक्षेत्र कोठे आहे? आणि ऑप्शन आहेत अहमदनगर, रायगड, नागपूर, पुणे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पुणे.
चिंतामणी या अष्टविनायक गणपतीचे तीर्थक्षेत्र पुणे येथे आहे. आता 20वा प्रश्न घेऊया. खालीलपैकी अंगोरा, काश्मीर, मोहेर हे कशाचे प्रकार आहेत? आणि ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ए चामडे, बी लोकर, सी कापूस, डी रेयॉन. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लोकर. अंगोरा, काश्मीर, मोहेर हे लोकरीचे प्रकार आहेत. आता यानंतरचा प्रश्न इथे दिलेला आहे. विश्वप्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे? आणि ऑप्शनमध्ये दिलेला आहे ए सोनई, बी शेवगाव, सी नेवासा, डी शनी शिंगणापूर. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी नेवासा. विश्वप्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर हे नेवासा या तालुक्यामध्ये आहे. आता 22वा प्रश्न घेऊया. खालीलपैकी सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? आणि इथे ऑप्शन आहेत ए महात्मा ज्योतिबा फुले, बी महर्षी कर्वे, सी गो. ग. आगरकर, डी स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि उत्तर आहे ऑप्शन सी गो. ग. आगरकर. सुधारक हे साप्ताहिक गो. ग. आगरकर यांनी सुरू केले होते. आता 23वा प्रश्न घेऊया. सूर्यावर ऊर्जेची निर्मिती खालीलपैकी कशामुळे होते? आणि ऑप्शनमध्ये आहे हायड्रोजन अणूच्या एकत्रीकरणाने, युरेनियम अणूच्या विभाजनाने, हेलियम अणूच्या विभाजनाने, हायड्रोजन अणूच्या विभाजनाने. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हायड्रोजन अणूच्या एकत्रीकरणाने. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणता आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचे आहे? ऑप्शन आहेत ए फ्रीडम फ्रॉम फिअर, बी लॉंग वॉक टू फ्रीडम, सी दी कोर्स ऑफ माय लाईफ, डी शॉर्टकट टू फ्रीडम. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लॉंग वॉक टू फ्रीडम. आता पुढचा प्रश्न आहे 25वा प्रश्न. अरावली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? आणि ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे ए वैराट, बी एव्हरेस्ट, सी दोड्डा बेट्टा, डी गुरु शिखर. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गुरु शिखर. आता 26वा प्रश्न घेऊया. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरावयात जातो या वाक्याचा प्रकार ओळखा. आणि ऑप्शनमध्ये दिलेला आहे ए केवल वाक्य, बी मिश्र वाक्य, सी संयुक्त वाक्य, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी संयुक्त वाक्य. आता यानंतरचा प्रश्न आहे इथे 27वा प्रश्न. अण्णा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? आणि ऑप्शन आहेत ए कानडी, बी गुजराती, सी तामिळी, डी हिंदी. आणि उत्तर आहे ऑप्शन ए कानडी. अण्णा हा शब्द कानडी भाषेतून मराठीत आलेला आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. तोंडी लावणे या शब्दाचा समास ओळखा. आणि ऑप्शनमध्ये इथे दिलेला आहे ए विभक्ती तत्पुरुष समास, बी अलुक तत्पुरुष समास, सी उपपद तत्पुरुष समास, डी कर्मधारय समास. आणि उत्तर आहे ऑप्शन बी अलुक तत्पुरुष समास. आता 29वा प्रश्न आहे. ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे 4 × 6 × 8 × 10 + 16चे वर्गमूळ कोणते? इथे क्वेश्चन आहे 4 × 6 × 8 × 10 + 16चे वर्गमूळ कोणते? तर इथे आपल्याला 4 × 6 = 24 आणि 24 × 8 ॲन्सर येईल 192 आणि 192 × 10 = 1920. त्यामध्ये 16 ॲड करायचे आहे तर उत्तर येईल 1936.
आणि आपल्याला आता इथे वर्गमूळ काढायचे आहे. 1936चे वर्गमूळ किती आहे? तर ॲन्सर येईल 44. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 44. आता शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. रामजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. जर त्याच्याकडे एकूण रुपये 4608च्या घोंगड्या असतील तर त्याच्याकडे घोंगड्या किती? तर बघा, क्वेश्चन असा आहे, रामजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. आणि रामजवळ किती घोंगड्या आहेत हे इथे सांगितलेले नाही. इथेच म्हटलेलं आहे त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. म्हणजे रामजवळ घोंगड्या आहेत यक्स आणि प्रत्येक घोंगडीची किंमत दुप्पट म्हटलेली आहे. तर दुप्पट म्हणजे किती झाले? तर 2x. तर बघा, x × 2x = 4608 आणि इथे x × 2x याचा जर गुणाकार केला तर काय होईल? 2x² आणि 2x² = 4608. तर हा जो 2 आहे हा उजव्या बाजूला गेलेला आहे. लेफ्ट साईडचा 2 जो आहे तो उजव्या बाजूला गेला आहे. तर त्याने इथे याला 4608ला डिवाईड करायचं आहे. तर x² = 4608 / 2. x² = 2304. कारण इथे 2ने याला डिवाईड केलेलं आहे तर याचं ॲन्सर आलेलं आहे 2304. आणि x = √2304 आणि हा जो 2304 आहे हा 48चा स्क्वेअर रूट आहे. त्यामुळे x = 48 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 48.